संत गाडगे बाबा जयंती निमित्त निमगुळ ग्रामस्थातर्फे अभिवादन. धुळे 23 फेब्रुवारी संत गाडगे बाबा यांची जयंती, त्यानिमित्त निमगुळ ग्रामपंचायत समोर ग्रामस्थातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी गाडगे बाबाच्या कार्याचा उजाळा दिला. 20व्या शतकातील समाज सुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी महत्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा या परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांचा विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्याच अज्ञानाची, दुर्गुण व दोषाची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेश साधे सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते कीर्तनातून सांगत. तसेच अंगात येणे, अंगारे दुपारे, नवस, तपस, हुंडा प्रथा या गोष्टींना सुद्धा त्यांनी कडाडून निषेध केला. खेड्यातील अनेक आजार, व्याधी या अस्वच्छ राहणी आणि कुपोषण यातून निर्माण होतात किंवा अनेक साथीच्या रोगांना लोक बळी पडतात. यावेळी मांत्रिक, देव, ऋषी यांचा आश्रय न घेता डॉक्टरांकडे जा असे सांगत असत. माणसात देव शोधणारा या संताने लोकांच्या दिलेल्या देणगेतून, पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम शाळा, विद्यालय सुरू केली. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले असे दिलीप खिवसरा यांनी सांगितले. महाराष्ट्रात एक निरीक्षर माणसाने आपल्या सर्व ताकदीनिशी अंधश्रद्धेवर आघात केले आणि बुद्धिवादी हा शब्द माहिती नसून बुद्धिवादी लोकांचे लोण आपल्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी त्यांच्या कार्याचा उजाळा करून दिला. यावेळी युवराज सोनवणे, धनसिंग राजपूत, नवनीत मोरे, प्रवीण पाटील, शांताराम सोनवणे, साहेबराव मराठे, विनोद चव्हाण, श्यामसिंग राजपूत, करण पंचाळ, दगा राजपूत, दत्तात्रय बोरसे, भरत देशले, नितीन ठाकरे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.